आणि यानंतरची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव पार पडला। हा जन्मोत्सव पाहण्यासाठी सध्या प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। हजारो महिला शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये नेत्रदीपक सोहळा पार पडला। मासाहेब जिजाऊ यांचे वंशज तसेच तानाजी मालुसरेंचे वंशज वीरमाता वीरपत्नी यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा सोहळा संपन्न झाला। फटाक्यांची आतिषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अभूतपूर्व असा पाळणा सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे। आपण या ठिकाणी बघताय बाल छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली होती आणि याला पाळणा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील ज्या वीर पत्नी असतील, वीर माता असतील, सोलापूर जिल्ह्यातील जे प्रशासकीय अधिकारी महिला आहेत त्यांना या पाळणा सोहळ्याचा मान जो आहे तो देण्यात येतो आणि हजारोंच्या संख्येने महिला ज्या आहेत त्या या पाळणा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। आणि आपण अजूनही बघताय की मोठी गर्दी जी आहे ती रात्री उशिरापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोच जल्लोष, तोच उत्साह जो आहे तो सगळ्या महिलांमध्ये असतील किंवा शिवभक्तांमध्ये असेल। भाऊ, खरं तर दरवर्षी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पाळणा अनुभवण्यासाठी जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येने महिला येतात। कशा पद्धतीने यंदाचा पाळणा साजरा झाला आहे? आम्ही प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम होतो की आता आपण हजारो म्हणत नाही, लाखोच्या संख्येने आज लाख लोक या पाळण्याला हजर असतात। हा पाळणा सोहळा अनुभवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातूनच नाही तर आजूबाजूचे जे जिल्हे असतील, उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल किंवा इतर जे जिल्हे आहेत तिथूनही शिवभक्त जे आहेत ते सोलापूरच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत असतात आणि पाळणा सोहळा जो आहे तो या ठिकाणी अनुभवत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये सोलापूरमध्ये हा पाळणा सोहळा संपन्न झाला आहे। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।